संध्यास किचन अड्डामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात बनवणार आहोत। 20 मिनिटं 1 वाटी तांदूळ भिजत घालायचे। एका पॅन मध्ये 1 वाटी तूप, 7-8 काजू, 7-8 बदाम, 1 तमालपत्र, 4 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा थोडंसं भाजून घ्यायचं। मग 1 वाटी भिजवलेला तांदूळ मिश्रण करून घ्यायचं आणि 2 वाट्या पाणी घालायचं। बॅलन्स येण्यासाठी थोडं मीठ घालायचं आणि भात चिकट होऊ नये म्हणून लिंबू पिळायचं। मिश्रण मिक्स करायचं आणि झाकण टाकायचं। भात शिजल्यानंतर कोणताही आवडता कलर मिक्स करा। दुसरा पॅन घेऊन 1 वाटी तूप टाका। त्यानंतर किसलेलं खोबरं मिक्स करा। मिक्स केल्यानंतर 1 वाटी गूळ घालून मिक्स करा। वेलची, जायफळ घालून मिक्स करा। हे मिश्रण भातामध्ये टाकून घ्या, मिक्स करा। नारळी पौर्णिमा निमित्त नारळी भात तयार आहे। आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट